नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आज एक वेगळा भाग घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आणि आपल्या स्टुडिओमध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना मधुरा हुबळीकर या आलेल्या आहेत. त्या भरतनाट्यममध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांचे प्रयोग होत आहेत. त्या स्वतः भरतनाट्यम हेही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. भरतनाट्यम काय आहे, याचा जन्म कुठे झाला, कसा झाला, त्याचा विकास पुढे कुठे गेला किंवा आज भरतनाट्यम कुठंपर्यंत पोहोचलेला आहे आणि भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचा नेमका उद्देश काय आहे, त्यातून काय साध्य होणार आहे किंवा काय सिद्ध करायचं आहे, अशा अनेक प्रश्नांना आज आपण हात घालणार आहोत आणि मधुराकडून जाणून घेणार आहोत की नृत्य हे काय प्रकार आहे नेमका आणि तो कशासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कला ही माणसाच्या मनाच्या मशागतीचं सर्वात मोठं साधन असतं. एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तुला कुठली कला आवडते आणि त्याने जर असं उत्तर दिलं की मला कुठलीच कला आवडत नाही, तर दोन गोष्टी समजायच्या. एक तर तो भूत असला पाहिजे किंवा परमेश्वर भगवंत असला पाहिजे. नेमकं काय हे त्यावेळेला शोधायचं. परंतु आपण जर मनुष्य असू तर आपल्याला एक मन आहे आणि मनाच्या मशागतीसाठी कलेची नितांत आवश्यकता आहे. अशाच कलेची साधना करणारी एक कलासक्त साधक आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत. मधुरा, तुझं रिंगण लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. आणि तू आज तुझ्या आईसोबत औसेकर महाराजांच्या सेवेसाठी, औसेकर महाराजांच्या दर्शनासाठी आली आणि आता तू बोलताना मला सांगितलं की 5व्या पिढीपासून सातत्याने औसेकर महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही मंडळी आहात. म्हणजे महाराजांची ही 5वी पिढी आणि सेवेची ही 5वी पिढी. काय वाटतं तुला? आय थिंक माझ्या आजी आणि मग माझ्या आईचं त्याच्यामध्ये जास्त कौतुक आहे की त्यांच्यामुळे माझ्यापर्यंत आज ही मला संधी मिळते आहे. कारण मलाही माहिती आहे की हे खूप एक वेगळं भाग्य आहे. कारण महाराजांना सोडून मी इतर कोणाला कधीच त्या मंदिरात घुंगरू घालून नाचताना बघितलं नाही आहे. सो त्यांच्या व्यतिरिक्त आय थिंक गेले 5-6 वर्ष, जितके वर्ष मी इथे नृत्यसेवा करते, तर मला असं वाटतं की जी काय वर्षभरासाठी मला एनर्जी लागते, ॲज अन आर्टिस्ट तुम्ही एक वेगळाच एक उतार चढाव तुम्ही बघत असतात, तर ती जी एनर्जी लागते ती ह्या मंदिरातून मिळत असते. म्हणून नक्कीच एकदम ॲब्सोल्युटली प्रिव्हिलेज्ड. आता बोलताना असं म्हणालेस की महाराजांनंतर जर घुंगरू बांधून मंदिरामध्ये कोण नाचलं असेल तर ती तू आहेस. म्हणजे काय फील करतेस? तेच म्हणलं ना की एक वेगळा प्रिव्हिलेज आहे. नक्कीच माझ्या आधीच्या पिढींचे, माझ्या पंजोबांपासून जे काही इथे महाराजांची सेवा करत आले असतील, त्या गुरुगादीच्या आशीर्वादामुळे नक्कीच माझ्यापर्यंत ही संधी येते. खासकर माझी आई आणि आजीमुळे. कारण त्यांचा हा हट्ट होता की माझ्या रंगेत्रमनंतर मी मंदिरात एकदा तरी नृत्यसेवा करावी. आणि 10वी-11वी नंतर मी कदाचित पहिल्यांदा केलं होतं. त्यापासून गेले 5-6 वर्ष मी कोविडचे एक मधला वर्ष सोडला तर गेले 5-6 वर्ष मी नित्यनेमाने याचा प्रयत्न करते. मधुरा, महाराष्ट्र ही कलासक्त भूमी आहे किंवा कलेचा या भूमीमध्ये नेहमी सन्मान होतो. परंतु हा शब्द मी मुद्दाम आयोजित केला आहे की शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय नृत्य या गोष्टीकडे बघण्याचा महाराष्ट्राचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे, तुला काय वाटतं? शास्त्रीय संगीताबद्दल मी असं म्हणेल की नक्कीच आपल्याकडं आता खूप जाणकार रसिक आहेत, पण शास्त्रीय नृत्याबद्दल पहिला भाषेचा अडथळा आहे. मग भाषा, त्याच्यानंतर कर्नाटकी संगीत, त्यामुळे शास्त्रीय नृत्य रुजायला आत्ता सुरुवात झाली. हे ह्या मागच्या दशकात असं म्हणायला हरकत नाही आहे. पण हळूहळू आत्ता लोकांना त्याची अनुभूती म्हणता येईल की एका क्लासिकल नृत्यानंतर आणि तुम्ही एका लोककलेनंतर, एका एंटरटेनमेंट आणि एक जो आपण म्हणू शकतो की एक रस, आम्हाला जसं नाट्यशास्त्रात नेहमी रससूत्र सांगितलं जातो, तर ती जी रसाची उत्पत्ती असते आणि ती जी एका आर्टिस्टला अनुभवायला मिळते, ती कदाचित आता हळूहळू जसा भरतनाट्यम किंवा कुठलाही शास्त्रीय नृत्य असला तर तो जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा शिकल्यानंतर तो हळूहळू तुमच्यात रुजायला लागतो आणि जेव्हा तो रुजायला लागतो तेव्हा तुम्ही ॲज अन ऑडियन्स म्हणून तयार होत असता.
तर जसा हळूहळू शास्त्रीय नृत्य शिकण्याचा तो जो पॉप्युलेशन आता वाढतोय, त्यामुळे मला वाटतं हळूहळू जाणकार रसिक महाराष्ट्रामध्ये नक्कीच यायला लागले आहेत. पण तरी पण अजून पण भाषा हा थोडासा बॅरियर आहे, म्युझिक अजून पण बॅरियर आहे. तरी त्यातल्या त्यात माझा जो नेहमी प्रयत्न असतो की ॲटलिस्ट अभंग जे आपले आहेत ते आपल्या संतांचे घ्यावेत, ज्यामुळे भाषा हा त्यातला भाव जर तुम्हाला कळत असेल तर नृत्य समजायला तुम्हाला थोडीशी मदत होते. महाराष्ट्रामध्ये नृत्याच्या बाबतीमध्ये लावणी हा सगळ्यात लोकप्रिय नृत्य प्रकार आहे आणि खूप पैसा मिळवून देणारा पण आहे. अनेक जण आता किंवा अनेक जणी आता लावणीकडे खूप वळत आहेत, त्यातून खूप मोठं त्यांचं उत्पन्न पडतं आहे. मग असं सगळं महत्त्वाचं पैसे देणारं क्षेत्र सोडून भरतनाट्यमकडे वळण्याचा तुझा हेतू काय आणि तू कशी वळली? आय थिंक हे श्रेय मी नाही घेऊ शकत. माझ्या आईबाबांनी मी 3 किंवा 4 वर्षाचे असतानापासून माझ्या आईचा हट्ट होता की त्या काळात बुगी बुगी किंवा लाईव्ह शोज ह्या सगळ्या गोष्टी खूप चालू होत्या. आणि बाय द टाईम मी 6वी 7वीत गेलेले तोपर्यंत सगळ्यांचीच इच्छा होती की मी टेलिव्हिजन शोज करावेत किंवा मॉडेलिंग आणि ॲक्टिंगमध्ये जावं. पण माझे आई आणि बाबा दोघंही फर्म होते की तू भरतनाट्यम पहिले विशारद पूर्ण कर, तुझं अरंगेत्रम पूर्ण कर, त्यानंतर तुला जर वाटलं तर हा क्षेत्र नेहमीच तुझ्यासाठी उघडं असणार आहे. पण ती जी अभिजात कला तुमच्यामध्ये येते ना, ती कला तुम्हाला एक वेगळं डिसिप्लिन देते आणि आयुष्याकडचा एक वेगळा दृष्टिकोन पण तुम्हाला तयार करते. तुमचं उठणं, बसणं, बोलणं, वागणं यामध्ये एक कॉन्शियसनेस, मला असं वाटतं की कुठलीही क्लासिकल डान्स असो, इन्स्ट्रुमेंट असो, म्युझिक असो, ही तुम्हाला एक वेगळं कॉन्शियसनेस देते. एक जो काय म्हणता येईल, देश तर सेमच आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांचीच माती आहे, सगळ्यांचंच कला आहे, तीच माणसं आहेत, पण खूप एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह देते तुम्हाला आयुष्याकडे बघण्यालाही. तुम्हाला, मला असं वाटतं की भरतनाट्यममुळे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पण नक्कीच माझ्यामध्ये डेव्हलप झाला आहे. पण जसं मी सांगितलं की माझ्या आईबाबांचा तेव्हा तो हट्ट होता की तू भरतनाट्यम पुढे कंटिन्यू कर. आणि त्यामुळे गेले 16 वर्ष पुढे आय थिंक मी नेहमी असं म्हणते की जेव्हा मी फुल टाईम डान्सर गेले 9 महिने आधी झाले, तिथून माझा ॲज अ डान्सर प्रवास झाला. पण त्याआधी मी भरतनाट्यमपेक्षा भरतनाट्यम माझ्यासाठी खूप वेळा खूप ठिकाणी उभं राहिलं आहे. तर नक्कीच, पण मला असंही वाटत नाही की म्हणजे लावणीमध्ये काही हे आहे, कारण मी स्वतः मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्ससोबत ICCRमध्ये काम करताना काउन्सिलसाठी पण मी अनेकदा नवीन मुलं जे येतात पुण्यामध्ये, पुणे युनिव्हर्सिटीला, त्यांच्यासाठी. भरतनाट्यमचा जन्म कसा झाला आणि त्याची काय कथा सांगशील? ही कला कुठून आली, कशा पद्धतीने विकसित झाली आणि ती आता तुझ्यापर्यंत आणि आता आमच्या प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचली? भरतनाट्यमची सुरुवात असं म्हणता येईल की मंदिरामध्ये झाली. तर त्याला दासी अट्टम असं म्हणलं जायचं. दासी म्हणजे देव दासी. तर राजराजा चोलाच्या काळापासून बृहदीश्वर मंदिरामध्ये तंजावूरमध्ये हे देवदासी राहायचा आणि हे 1000हून जास्त देवदासी असायच्या. त्यापैकी त्यांचं मंदिर साफ करणं, मंदिराची पूजा करणं, मंदिरामध्ये होणारी आराधना असेल, त्यापैकी नृत्य हा एक देवाला पूजण्याचा, देवाला एक असं अर्पण करण्याचा असं एक टाईप म्हणता येईल. तर त्याच्यामुळे ते डान्सर्स तिथे ट्रेन केले जायचे आणि ते मंदिरात परफॉर्म करायचे. वेगवेगळ्या ओकेजन्स असो की सणवार असो, ह्यासाठी त्या देवदासी डान्सर्सला परफॉर्म करायला बोलवायचे. तर तसा त्यांचा राजराजा चोलाच्या काळामध्ये एक खूप काय म्हणता येईल, एक प्रिस्टिजियस असं मान होतं त्यांच्या सोसायटीमध्ये. त्यानंतर हळूहळू जेव्हा ब्रिटिशर्स आले, मुघल आले, ह्यांच्यानंतर त्यांचा एक देवदासींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलायला लागला की आपल्याकडे त्या देवदासींना म्हणजे लग्नाचं बंधन नव्हतं. तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं, म्हणजे एक आपण त्या काळामध्ये त्यांनी एक शब्द वापरलेला, तो म्हणजे वेस्टर्न इम्पिरियलायझेशन. म्हणजे तुम्ही एका वेस्टर्न दृष्टिकोनाने इंडियन कलेकडे बघता आहात. तर सिन्स त्यांना जरी मूल झालं, बरोबर, त्यामुळे मग त्यांना बॅले आणि ह्या सगळ्या ट्रेडिशन्सला बघून आणि देवदासी ह्याच्यात बघू, तर वुमेन वॉज व्हेरी बोल्ड असं नेहमी म्हणलं जायचं. तर जसे जयदेव स्वामींचे गीत गोविंदामधले काही अष्टपदीज असो किंवा तिचा एक बोल्ड टेक होता त्याच्यावर. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग त्यांनी ब्रिटिशर्सनी थोडंसं एक प्रॉस्टिट्यूटवाला अँगल दिला की जी बाई लग्न नाही झालं आहे, जी मंदिरातच राहते आहे, जिला ही सीमा नाही. आणि असे काही क्वचित काही देवदासीस होते की ज्यांचं काही वेगळं सेक्शुअल रिलेशन असेल, पण बाकी सगळे देवदासीस तर मंदिरातच राहायचे.
पण त्या काळाचा जो एक अपर हायर क्लास होता त्यांना ही वेस्टर्न कल्चर किंवा हे वेस्टर्न अडॉप्ट करण्यासाठी त्यांना जास्त म्हणजे ब्रिटिशर्स सोबत काम करायचं असेल तर आपल्याला त्यांची कल्चर अडॉप्ट करायला लागेल. तर त्यांनी तो कल्चर अडॉप्ट करायला जास्त सुरुवात केली. त्यामुळे काय झालं तर हे देवदासी डान्सेस पॅटर्न्सवर म्हणजे जे राजांच्या करून जसं त्यांना असं म्हणायला जायचं की ते राजाश्रय घेतात. तर जो राजाश्रयच त्यांना राहिला नाही तर त्यांना कला जपणं, ती साधणं, ती पुढे पास करणं ही सगळी प्रोसेसच अवघड झाली. आणि नंतर त्या सेम काळामध्ये अँटी नॉच मूव्हमेंट म्हणून त्यांनी सुरू केलेलं की देवदासी सिस्टम ही परंपराच बंद करायची. पण त्या काळामध्ये ई कृष्ण अय्यर असो, रुक्मिणी देवी अरुंडल असो यांचं असं म्हणणं होतं की भरतनाट्यम ही फक्त म्हणजे देवदासींसाठीच एक तिथेच काय म्हणता येईल त्याला तेवढाच एक सेक्ल्युडेड एरिया नसून तर त्याचं एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक बाजूसुद्धा आहे. तर ती आध्यात्मिक बाजू लोकांसमोर यावी आणि त्यासाठी देवदासी डान्स हा पूर्ण जाऊ नये म्हणून ते स्वतः ई कृष्ण अय्यर त्यांनी एका देवदासीकडून नृत्य शिकलं. भरतनाट्यम मधली आध्यात्मिक भाव किंवा आता तू मगाशी बोललीस भरतनाट्यम हे अध्यात्माकडं कसं जातं किंवा अध्यात्माने भरतनाट्यम याची सांगड कशी होते? तर ह्यासाठी मी आता भरतनाट्यममध्ये मास्टर्स करत असताना आम्हाला एक नाट्य उत्पत्ती म्हणजे जो ओरिजिन ऑफ ड्रामा तर नाट्यशास्त्राचा उगम कुठून झाला असं सांगताना सांगतात की जेव्हा लोकांमध्ये ग्रीड म्हणा किंवा जेलसी म्हणा, अँक्शियसनेस म्हणा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढायला लागलेले तेव्हा देवता ब्रह्मदेवाकडे जातात आणि सांगतात की ह्या सगळ्यावर आम्हाला काहीतरी उपाय असा हवा आहे जो खालच्या तळागाळात त्या पातळीवर जाऊन पण लोकांना समजेल असं आम्हाला काहीतरी करायचं आहे. तर त्या ह्याच्यातून ब्रह्मदेव म्हणतात की ह्याच्यातून आपण मग नाट्यशास्त्राची किंवा नाट्यवेदाची तर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद ह्यामधून सार घेऊन तर नाट्यशास्त्राचा त्यांनी भरतमुनींना तप करायला लावलं आणि त्या तपानंतर भरतमुनींनी हे नाट्यशास्त्र लिहिलं. आणि तर त्याचा मूळ पायाच असा आहे की लोकांना समजेल असं लोकांना वेदाचा अभ्यास असो किंवा अध्यात्माची जी ओढ असो ती ओढ लागावी पण एका एंटरटेनमेंट पर्पजनी आणि अशा वेने की फक्त एका सेक्ल्युडेड क्लासला नसावं. जसं संस्कृत भाषा ही एक बॅरियर बनते तर ड्रामामध्ये किंवा नाटकामध्ये हा एक काय बॅरियर नसतो. हा लोकांना कळायला खूप सोपा आहे. तर त्यामुळे त्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि लोकांपर्यंत पोचत असताना त्यांच्यामध्ये एक थोडीशी आध्यात्मिक जाणीव व्हावी हाच त्याचा मेन पाया होता. चला आध्यात्मिक लोकांना ही गोष्ट कळावी यासाठी आता तू कुठली गोष्ट आता लोकांना दाखवणार थोडीशी करून दाखवू? काय बघायला आवडेल तुम्हाला म्हणजे अभिनयातलं काही? अभिनयातलंच दाखव. आता हे तू काही जे आता आम्हाला आता भावमुद्रा दाखवलीस हे नाही कळलं की हे भक्तिरसामध्ये होतं की शृंगारमध्ये होतं. आता त्याचा खुलासा तूच कर. तर हे मोहमाना हे एक खूप ट्रेडिशनल वर्णममधलं पार्ट आहे आणि याला आपण शृंगार भक्ती असं म्हणता येईल की जिथं ती त्या त्यागेश त्या त्यागराजला म्हणते की ओ माय लवर मी तुझी वाट पाहते आहे आणि मला आठवते त्या दिवशी जेव्हा तू मला भेटायला आलेलात
आणि जो आपण वेळ एकत्र घालवलेला आणि तिथून तू अचानक निघून गेलास आणि त्यानंतर तू आलाच नाहीयेस म्हणून ती त्याच्यावर रुसली पण आहे, पण ती त्याची वाट ही भक्ती आहे. तर ह्याला शृंगार भक्तीमध्ये दोन्ही एकत्र आहे, भक्ती आणि शृंगार, त्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. परंतु मगाशी तू बोलताना असं म्हणालीस की भरतनाट्यमचा संबंध अध्यात्माशी खूप आहे, तर अध्यात्माचं एखादी भावमुद्रा तू करून दाखवू शकतो? नक्कीच. एक तर तेही दाखवतील, पण त्याच्यामध्ये वर्णम हा प्रकार असा आहे की जिथे असं म्हटलं जातं की एका डान्सरसाठी एक सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे वर्णम असतो. तर ज्याच्यामध्ये नृत्य म्हणजे प्युअर डान्स आणि नाट्य म्हणजे प्युअर अभिनय आणि नृत्य म्हणजे त्याच्यामध्ये फुटवर्क आणि अभिनय दोन्ही, अशा नृत्य आणि नाट्य या तिन्हीचा संबंध येतो. आणि जो आत्ता पीस दाखवला तो वर्णमचाच एक पार्ट असा होता. आणि ह्याच्यामध्ये वर्णममध्ये ती नायिका त्याची वाट पाहत आहे किंवा तिला जेवण जात नाही आहे किंवा तिला ह्या सगळ्या गोष्टी पासून दूर व्हायचं आणि तिला तिच्या प्रियकराला भेटायचं आहे. पण ह्याला एका आपण आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल दृष्टीने बघायला गेलो तर आपला जो एक प्रवास असतो आयुष्याचा आणि जी आपली धडपड असते की त्याच्यासोबत एकरूप व्हायचं आहे, तीच त्यांनी एका कॉन्टेक्च्युअलाइजमध्ये एक सखी आहे आणि ती नायिका आहे आणि ती एक्सप्लेन करते असं दाखवलं आहे. आणि ह्याच्याच अजून एक आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं भजन आहे पांडुरंग कांती. तर मी त्यावरती एक त्याच्यातला एक छोटासा शेवटचा पीस तुम्हाला दाखवतो. छान छान छान. आणि मगाशी बोलताना तू असं म्हणाली होतीस की तिन्ही गोष्टी एकत्र असलेली तो जो भाव आहे, मुद्रा आहे, वर्णम या विषयावर बोलत, ते कसं? वर्णममधला आत्ता जो मी मोहमानामधला एक छोटासा पार्ट तुम्हाला दाखवला होता, त्यामध्ये त्याच्या आधी असते जाती. जाती म्हणजे वर्णम हा एक भागांमध्ये डिवाइड करतात, जसं पल्लवी, अनुपल्लवी आणि मग चरण. तर पल्लवीमध्ये आपल्याला तो आपण जसं नाटकाच्या ह्याच्यात म्हणतो तुम्हाला प्लॉट कळतो आणि दर पल्लवी संपल्यानंतर एक जाती असते म्हणजे प्युअर फुटवर्क म्हणता येईल किंवा प्युअर डान्स जिथे असतो की जिथे अंगिक अभिनय वापरला जातो. आणि त्यानंतर परत अनुपल्लवी म्हणजे ते परत एकदा ते नाट्यामध्ये जातात आणि परत अनुपल्लवीनंतर एक जाती असते. आणि मग चरणस्वर म्हणजे स्वर आणि एकत्र आल्यासारखं असं आपण म्हणू शकतो की जिथे शब्दही आहेत आणि जिथे अभिनयही आहे आणि मग नंतर त्या स्वरांवर आपण नृत्य करतो. तर असं त्या वर्णमला आपण एक म्हणजे आता तरी आपण काय म्हणता येईल वर्णम 30 मिनटं किंवा 35 मिनटं असं आपण लहान करायला लागलो आहे, पण ट्रेडिशनली वर्णम 1 तासाभराचे पण असायचे. आणि त्याच्यामध्ये त्या डान्सरचा खरं चॅलेंज असायचं की 1 तासामध्ये तिला त्या ऑडियन्सला एंगेज ठेवायचं आहे आणि प्लस 3-3 मिनटाचे सलग जाती असायचे आणि 3-3 मिनटं सलग एक जाती ओढणं म्हणजे प्युअर डान्स करणं आणि त्याला लगेच लागून अभिनयामध्ये तुम्हाला परत तिथे पदार्पण करणं हे थोडंसं चॅलेंजिंग असतं. जसं आता मी तुम्हाला दाखवलेलं मोहमान, तर मोहमानाला लागून लगेच ती त्या एक्सप्रेशनमधून बाहेर पडून लगेच त्या जातीमध्ये सुरू होते. तर जाती म्हणजे गुरु किंवा नटवनार जे बसतात ते बोलतात आणि त्या डान्सरला लाईव्ह परफॉर्म करायचं असतं. म्हणजे तो जो पल्लवी ते अनुपल्लवी मधला जो खंड असतो त्याच्यामध्ये तो खंड म्हणजे त्या जाती म्हणून वापरतात. तरी तक धिमी तक धलांगू तक दिक्कू तक तरी गिणतोम तत् झेम तक झेम त री त झेम झेम
त री त झेम असं 3 स्पीडमध्ये, म्हणजे पहिली त्रिकाल तिरमाणम असं म्हणतात. तर म्हणजे पहिल्या स्पीडमध्ये, मग त्याच्यानंतर सेकंड स्पीडमध्ये, मग तिसऱ्या स्पीडमध्ये आणि मग तिरमाणम. तिरमाणम म्हणजे भरतनाट्यममध्ये प्रत्येक जातीचा एंड एका तिरमाणममध्ये होतो. म्हणजे तदिगिणतोम तक तदिगिणतोम तक तदिगिणतोम असे तिरमाणम शेवटी ते ॲड करतात. आता काय दाखवशील प्रेक्षकांना? तो कुठली भावमुद्रा दाखवणार आहेस भरतनाट्यममधली? एक छोटंसं मुद्दुगरे यशोदा म्हणून आहे. हे काय प्रकार आहे? ते अगोदर सांग. मुद्दुगरे यशोदा म्हणजे कृष्णावरच लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या कडव्यामध्ये कृष्णाला ती यशोदा म्हणून ती कृष्णाला शोधते, ती कृष्णाला खायला घालते आणि ती कृष्णाला त्या यशोदाच्या नजरेने बघते. दुसऱ्या कडव्यामध्ये ती राधा म्हणून कृष्णाला त्या नजरेने बघते आणि त्याच्यानंतर ती त्याला एक रुक्मिणी म्हणून, रुक्मिणी आणि त्याचं एक नातं कसं होतं असं वेगवेगळ्या कडव्यांमध्ये तिने कृष्णाला डिस्क्राईब केलेलं आहे. आणि आपले जे आपण काय म्हणता येईल जेम्स जे आपण म्हणतो खडे, त्या खड्यांना त्यांनी कृष्णाला असं कम्पेअर केलेलं आहे. असं एक मुद्दुगरे यशोदा म्हणून छोटासा पीस आहे. मुद्दुगरे यशोदा गिडमुत्यमु वीडु दित्तरानी महिमल देवकी सुतुडु महिमल देवकी सुतुडु मुद्दुगरे यशोदा गिडमुत्यमु वीडु दित्तरानी महिमल देवकी सुतुडु मुद्दुगरे यशोदा गिडमुत्यमु वीडु दित्तरानी महिमल देवकी सुतुडु. पण आमची अडचण अशी होते की दाद कुठे द्यायची नेमकी हेही कळत नाही. आणि मला वाटतं महाराष्ट्राचा सुद्धा हा प्रॉब्लेम आहे की भरतनाट्यमचं एखादी नृत्यांगना अतिशय जीव ओतून किंवा आपला भाव समर्पण करून एखादा आयटम सादर करते, तो प्रेक्षकाला कळत नाही आहे की दाद कुठे द्यायची. त्याचं कारण भाषा ही आहे. एकतर आपण बोलताना सांगितलं तर भाषा हा तर सगळ्यात पहिला मोठा प्राईम कारण आहे. त्यानंतर संगीत. कारण भरतनाट्यमवर पूर्णपणे कर्नाटकी संगीताचं किंवा कर्नाटकी भाषेचं, कन्नडी भाषेचं वर्चस्व आहे. तमिळ भाषा आहे, कन्नड भाषा आहे. वेगवेगळ्या संतांनी लिहिलेलं, वेगवेगळ्या तंजावूर ब्रदर्सनी लिहिलेले आहेत. तर तमिळ भाषा आहे, कन्नड भाषा आहे. आत्ता माझे गुरु माझा रंगेत्रमला मी आदिशंकराचार्यांचं शिवाष्टक, संस्कृत भाषा जी आपल्या लोकांना थोडीशी जवळ वाटते, त्या संस्कृत भाषेचा प्रयोग केलेला आहे. पण एक तर भाषा येते, दुसरं म्हणजे संगीत. तर आपल्या कानांना जरी हिंदुस्थानी म्युझिकचं थोडंसं किंवा हिंदुस्थानी राग आपल्याला माहिती आहेत, पण संगीत हा मोठा एक थोडासा अडथळा येतो. पण मला असं जाणवतं की जेव्हा केव्हा आपण मराठी म्हणजे अभंग जेव्हा मी करते तर तेव्हा तो अडथळा दूर होतो. हां, थोडासा कमी होतो, कारण त्यातले भाव ऑडियन्सपर्यंत ऑलरेडी पोचत असतात. तर तेव्हा एक तर ते मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे भरतनाट्यमची वोकॅब्युलरी ही खूप वेगळी, किंवा भरतनाट्यम म्हणण्यापेक्षा क्लासिकल डान्सची एक वोकॅब्युलरी आहे. म्हणजे त्याला क्लासिकल ह्यासाठी म्हणलं गेलं आहे कारण ते एका एन्शियंट टेक्स्ट, नाट्यशास्त्राचा त्याला एक बेस आहे. आणि तो बेस जसा आपण वेदांचा अभ्यास करतो तसाच नाट्यशास्त्राचाही अभ्यास करायला लागेल. परफेक्ट. आणि चौकट असताना सुद्धा तुम्हाला इनोव्हेशनसाठी खूप खूप स्कोप आहे. म्हणजे चंद्रलेखा असो किंवा CV चंद्रशेखर असो, डेफिनेटली ह्यांनी म्हणजे आता जसं मी सांगितलं की कृष्णाचं गोष्टी असो किंवा ह्या मायथॉलॉजिकल गोष्टी ज्या म्हणतात त्याच्या पलीकडे जाऊन चंद्रलेखासारखे जे डान्सर्स होते त्यांनी शरीर म्हणजे आपल्या बॉडीला आपण कसं पोचता येईल ह्या ह्याच्यावर असे वेगवेगळे प्रोडक्शन्स केले आहेत. आणि आत्ता अँड शी स्पोक म्हणून एक प्रोडक्शन येते सांख्या डान्स कंपनीच्या, ज्याच्यामध्ये त्यांनी
बायकांवर काय म्हणता येईल एक जो दृष्टिकोन असतो सोसायटीचा बघण्याचा, तो त्यांनी एका मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कसं वाटतंय आणि त्यांच्यावर जे होणारे मॉलेस्टेशन्स आहेत ह्या सगळ्या त्यांनी भरतनाट्यमच्याच एका वोकॅब्युलरीमधून खूप सुंदरपणे दाखवल्या आहेत. आणि आता भरतनाट्यम मेल डान्सर्स जे येत आहेत, जेव्हा मेल डान्सर्स फिमेल रोल करायला लागतात आणि फिमेल वर्णम्स जेव्हा ते सादर करतात, तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला जो कॅलिबर असतो तो कॅलिबर दिसायला लागला आहे. त्यामुळे इनोव्हेशनसाठी तुम्हाला खूप स्कोप आहे. वोकॅब्युलरी तुम्हाला खूप वास्ट आहे. म्हणजे जे असं असतं ना की थोडंसं ह्याच्यातलं जाऊन त्याच्यातलं जाऊन, पण तुम्ही आपले चेस्टची मुवमेंट म्हणा, आपली हिपची मुवमेंट म्हणा, आता हिरामंडीमध्ये थोडंसं ते गजगामिनी वॉक असं म्हणलं असेल, तर भरतनाट्यममध्ये किंवा नाट्यशास्त्रामध्ये लास्यांगामध्ये हे ऑलरेडी दिलेलं आहे. तुमचे चेस्ट मुवमेंट, तुमचे ब्रेस्ट मुवमेंट, तुमचे शोल्डर मुवमेंट्स, तुमचे हिप मुवमेंट, फक्त हिप आणि हँड मुवमेंट, तर ह्या सगळ्या सेन्शल मुवमेंटसुद्धा आहेत. तर ती वोकॅब्युलरी खूप मोठी आहे. आणि डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम म्हणा, तर त्यांनी कर्ण पोश्चर्स एक्सप्लोअर केले की ज्याला आपण आता कंटेम्पररी डान्स म्हणतो, तर त्या कंटेम्पररी जे स्टेप्स आहेत ते भरतनाट्यममध्ये ऑलरेडी दिसतात. आपल्या चिदंबरम मंदिरामध्ये ते ऑलरेडी स्कल्प्टेड आहेत. तर ती वोकॅब्युलरी पण खूप वास्ट आहेत. तर जसं मी म्हणलं की एक जाणकार प्रेक्षक बनायला ॲज अ डान्सर मला कितपत माझ्या ऑडियन्सला एड्युकेट करता येईल, आत्ता ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण मे बी 2 दशकाआधी म्हणजे एक आपल्या स्वातंत्र्यानंतर तो डान्स जपणं खूप महत्त्वाचं होतं. आणि तो जो आपण काय म्हणतो आपण रिवायटलायझेशन ज्याला म्हणतो, की तो रिवायटलायझेशन प्रोसेस होते. पण आत्ता आपले क्लासिकल नृत्य अशा ह्याच्यात आले आहेत की जिथं इनोव्हेशनची खूप गरज आहे. डान्सर्सला जसं मृणालिनी साराबाई आहेत, त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे काय स्त्री भ्रूण हत्या होत होत्या किंवा बायकांना जाळून टाकत होते, हे सगळे एक्झॅक्टली. आणि ह्या सामाजिक प्रश्नांना त्यांनी भरतनाट्यमच्या ह्या वोकॅब्युलरीमधून किंवा कथ्थकलीच्या वोकॅब्युलरीमधून त्यांनी हे सगळे प्रश्न समोर मांडलेले. तर आता ॲज अ भरतनाट्यम डान्सर मला असं वाटतं की म्हणजे एकतर मी तमिळ शाळेमध्ये शिकले होते आणि त्याच्यानंतर त्याचं इंग्लिश शिक्षण, त्यानंतर मी सेंट झेवियर्समध्ये गेल्यानंतर कॅथलिक हे होतं. तर आपला जो काव्यसंग्रह आहे किंवा आपले जे ग्रंथ आहेत किंवा आपल्या ज्या संतांनी मांडलेले विचार आहेत, स्पेशली मला जेव्हा केव्हा मी माझ्या आईलाही म्हणते की जनाबाई, सोयराबाई ह्यांच्याबद्दल वाचताना मला असं वाटतं की ह्यांनी किती सहन केलं आणि किती त्यांच्या आयुष्यातले कठोर जी काय वेळ होती ती किती अवघड होती. आणि तेवढ्या अवघड एका नर्तकाला वाचन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणाल वाचनच नाही तर तुम्ही पेंटिंग्स बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पेंटिंग्सच्या मागचे भाव कळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पेंटिंग असो किंवा नृत्य असतो तर त्याच्यामध्ये जे अष्टनायिका असतात जे नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, आणि कामसूत्रामध्ये पण त्यांनी असं म्हणलं की रूपभेदप्रमाणे भाव लावण्य योजनम. तर तुम्हाला जे डान्स पेंटिंगमध्ये अपेक्षित आहेत ते सेम फिलॉसॉफीज तुम्ही भरतनाट्यममध्ये किंवा कुठल्याही डान्समध्ये पण वापरतात. त्या सेम ह्याच्यामध्ये तुम्ही स्कल्पचर्समध्ये पण वापरतात. तर पेंटिंग, स्कल्पचर, म्युझिक, लिटरेचर हे फाईन आर्ट्स हँड इन हँड जातात. म्हणजे अशी गोष्ट आहे की एक राजा दास असतो आणि तो एका प्रिन्सेसला बघतो, त्या एका राजकन्याला बघतो पेंटिंग. तिला विचारतो तू काय पेंट करते, तर ती म्हणते की तुला पेंटिंग कळायला पाहिजे, तुला स्कल्पचर कळायला पाहिजे. तर तो म्हणतो मला स्कल्पचरबद्दल सांग. तर ती म्हणते तुला स्कल्पचर कळायला पाहिजे त्या मूर्ती, ती डान्सर कुठल्या पोजमध्ये थांबले, तुला डान्स कळायला पाहिजे. मग तो म्हणतो की तुला बरं ठीक आहे, तुम्हाला डान्सबद्दल काही सांगशील का. एक्झॅक्टली. मग ती म्हणते की तुला डान्सबद्दल कळायला पाहिजे, गाणं कळलं पाहिजे, तुझं गाणं कानावर जे पडतंय ते तुला कळलं, तुला डान्स कळ. मग तो म्हणतो की ठीक आहे, मला तू गाण्याचे धडे दे. तर ती म्हणते मी तुला गाण्याचे धडे कळायला त्याच्यामधला तुला अभ्यास, त्या शब्दांचा अर्थ कळला पाहिजे, आणि त्यासाठी तुमचं वाङ्मय तेवढं रिच असायला पाहिजे, तुमचं लिटरेचर तेवढं रिच असलं पाहिजे. तर एक फाईन आर्ट्सचा एक खूप क्लोज संबंध आहे. आणि आपल्या मंदिरांमध्ये, आपल्या पेंटिंग्समध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर हा खूप एक क्लोज रिलेशन दिसतो आपल्याला. नृत्य ही केवळ कला नाही, ती एक साधन आहे. डेफिनेटली. आणि मी म्हणाल की अशी साधनं आहे की जी तुम्हाला खूप साऱ्या काय म्हणता येईल, तुम्ही आयुष्यातून खूप साऱ्या वळणातून जात असताना एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पण देते तुम्हाला. मी असं नृत्यच असं नाही म्हणणार, पण कुठलंही अभिजात जी कला आहे, मी इन्स्ट्रुमेंट असेल किंवा संगीत असो, ती एक साधनाच आहे. आणि साधना कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही जितकं त्याच्यामध्ये वाहत जाल तितकं तुम्हाला नवीन शोधायला मिळेल, तितकं तुम्हाला कळेल की आपल्याला फार ह्याच्यातले काही लहान लहान गोष्टी तुम्हाला माहिती आहे, आणि अजून ह्याच्या पुढे तर अजून एक अख्खा समुद्र आहे तुमच्यासाठी. तर नृत्य ही साधना ह्यासाठी पण मला वाटते की क्लासिकल डान्ससाठी ना एका स्टुडंटमध्ये एक पेशन्स
तयार व्हायला लागतो. म्हणजे जे माझ्याकडे मुली शिकतात जे 6 ते 7 वर्षाचे आहेत किंवा 2-3 वर्षाचे, पण आत्ता मी त्यांना क्लासमध्ये येऊन फक्त बसायला लावते. क्लासिकल डान्स तुम्हाला एक पेशन्स देतं, बॉडीला एक डिसिप्लिन देतं. म्हणजे जर तुम्ही काय म्हणता येईल, तुम्ही काय खाताय, तुमचे ईटिंग हॅबिट्स, तुमचे स्लीपिंग हॅबिट्स, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या रियाजावर भरपूर परिणाम होत असतो. म्हणून तुम्हाला एक डिसिप्लिन लावायला क्लासिकल डान्स खूप महत्त्वाचा आहे. प्लस तुमची जी बॉडी अलाइनमेंट आहे, आपल्या फिमेल्सला जे कोर स्ट्रेंथ लागते ती कोर स्ट्रेंथ क्लासिकल डान्समधून खूप सुंदर तयार होते. म्हणजे तुमची ॲज अ एक फेमिनाईन बॉडी जी आपण म्हणतो, ती फेमिनाईन बॉडी जी इट्स ऑल्सो फेमिनाईन एनर्जी. तर तुम्हाला तुमची कोर स्ट्रेंथ असो किंवा तुमचे पोश्चर्स असो, तुमचे बसण्याचे पोझिशन्स, तुमचे चालण्याचे पोझिशन्स, या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही लहानपणीपासून जर क्लासिकल डान्स शिकत आलात तर तुम्हाला पोश्चर्समध्ये नक्की तो फरक दिसतो. आणि तोच डिफरन्स आय थिंक रिफ्लेक्ट होतो तुमच्या आयुष्यात पण. त्यामुळे माझ्या ट्रॅव्हल जर्नीजमध्ये मला जे काही माणसं भेटली किंवा मला जे वेगवेगळ्या गुरूंसोबत जो काही संवाद साधायला मिळाला, आय थिंक त्याचा सगळ्यात मूळ बेस माझ्यासाठी डान्सच होता. कारण त्यामध्ये तुम्ही जो वोकॅब्युलरी शिकलात, त्यामुळे जे काय फाईन आर्ट्सशी तुम्हाला लहान लहान संबंध आलेत, त्यामुळे एक कॉन्व्हर्सेशनमध्ये पण एक तुम्ही वेगळ्या पद्धतीने पार्टिसिपेट करता. म्हणजे मॅनेजमेंट तू जे केलं त्याचाही फायदा तुला संगीतामध्ये किंवा नृत्यामध्ये झाला? डेफिनेटली झाला. डेफिनेटली आय थिंक संपूर्ण देश तुला बघायला मिळाला. डेफिनेटली ॲज अन ॲक्टर पण, जसं मी सांगितलं की थोडंसं असतं ना की क्लासिकल डान्सर्सला फिनॅन्शियली सेटल व्हायला कदाचित वेळ लागत असेल, पण हे एका ॲक्टरला सुद्धा तितकाच वेळ लागतो. आणि म्हणजे बॉलिवूडमध्ये तुम्ही जर जायचं म्हणलात किंवा आता TV सिरीज आल्यामुळे तो स्कोप वाढला आहे, जसं डान्सर्सला पण यूट्यूब चॅनल्स आल्यामुळे तो स्कोप नक्कीच वाढलाय. पण ती जर्नी सगळ्यांनाच घ्यायला लागते. म्हणजे तुम्ही तो स्ट्रगल डेफिनेटली सगळ्यांनाच आहे. पण हेही तितकंच खरं आहे की यू लिव्ह बाय व्हेरी कॉन्शियस चॉईसेस. एक कॉन्शियसनेस जो तुमच्या लिव्हिंगमध्ये असायला पाहिजे, तर तो एक खूप कॉन्शियस चॉईस येतो. म्हणजे प्रत्येक चॉईसमध्ये, जसं मी टीच फॉर इंडियामध्ये असल्यामुळे तेव्हा त्या फेलोशिपमध्ये आम्हाला नेहमी असं सांगायचं की सेल्फ, अदर अँड इंडिया, की तुमच्या स्वतःतले बदल, तुमच्या आसपास असलेल्या कम्युनिटीमधले बदल आणि तुमच्या देशामध्ये. तर तुम्ही करत असलेल्या कामामुळे या तिन्ही लेवल्सला कसं तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि तुम्ही कसं ॲज अन आर्टिस्ट कॉन्ट्रीब्यूट करू शकता, या सगळ्या गोष्टींचा विचार खूप कॉन्शियसली, जसे जसे रियाज वाढत गेला, या सगळ्या गोष्टींचा विचार खूप कॉन्शियसली यायला लागला. जसं मला असं वाटायला लागलं की माझ्या मुलांमध्ये स्पेशली जे सेक्शुअली मॉलिस्टेशन म्हणता येईल किंवा जे हायपर ॲग्रेसिव्ह असतात, किंवा पॅन्डेमिकमध्ये हे मुलं 48 तास आपण बसलेल्या त्याच्यापेक्षाही लहान रूममध्ये, कोठडीमध्ये बंद होते, त्या मुलांना जेव्हा मला डील करायला लागलं तेव्हा डान्स, पोएट्री, रॅप या सगळ्या गोष्टी खूप खूप कामाला आल्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी ज्या गोष्टी एक्सप्रेस केल्यात त्यामध्ये मला असं जाणवायला लागलं की ह्याची एक वेगळी बाजू पण आहे. म्हणजे एंटरटेनमेंटच्या पलीकडे नृत्याचा एक वेगळा आविष्कार आहे आणि वेगळं विश्व, एक ॲब्सोल्युटली वेगळं विश्व आहे. आणि मी हे माझ्या मला तर आय थिंक मी परफॉर्म करते किंवा मला मिळणाऱ्या दादपेक्षा मी जेव्हा माझ्या मुलींना बघते एक 6-6 महिन्यानंतर, तर त्यांच्या स्वतःचे व्हिडिओज बघितले तरी मला खूप आनंद येतो की ती जी अंगशुद्धी त्यांच्यामध्ये वाढलेली असते किंवा त्यांच्यामधला जो इंटरेस्ट असतो, त्यांच्यामध्ये जो इंटरेस्ट वाढत असतो, त्यामध्ये मला आय थिंक खरा आनंद मिळतो. कारण त्यांना स्वतःला आपल्या बॉडीचे पॉसिबिलिटीज कळतात की हे एक ह्युमन बॉडी आहे. आणि योग त्यासाठी, म्हणजे आसन, प्राणायाम आणि मेडिटेशन, ह्या सगळ्या 3 स्टेजेस जरी असले तरी तुम्ही ॲज अ क्लासिकल डान्सर तुम्ही या तिन्ही स्टेजेसमधून जात असतात आणि फक्त एका नृत्याच्याच त्या साधनेमधून तुम्ही जात असता. म्हणून मला मुलींमध्ये जेव्हा ते जे काय डेव्हलपमेंट बघायला मिळते. तू क्लासेस घेतेस, आता काय स्टेज आहे तुझ्या क्लासेसची? मी 8-9 महिन्याआधी क्लासेस सुरू केले आहेत. ऑनलाईन क्लासेस काही वर्षापासून होते. सो एक 10-12 मुली आहेत. आणि बाणेर आणि पाषाणमध्ये मी आधी फेलोशिपमध्ये ज्या वस्तीच्या मुलींना शिकवायचं, त्या मुलींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं. आणि थोडं लग्नाचं पण एक थोडंसं असतं त्या मुलींवर की पहिले तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाले की 12व्या-13व्या वर्षी त्यांचं लग्न करतात, तर त्या मुलींच्याही टचमध्ये राहावं म्हणून तिथे पाषाणमध्ये मी एक क्लास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्या मुलींसाठी जाते. आणि बाणेरमध्ये माझे क्लासेस चालू असतात. तुझ्याकडं एखाद्या विद्यार्थ्याला भरतनाट्यम शिकायला यायचं आहे, विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी, काय स्टेज आहेत, कशा पद्धतीनं तुझ्यापाशी पोहोचावं लागेल? मी तर म्हणेल की माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरून किंवा माझा फोन नंबर पण गुगलवर तुम्हाला अवेलेबल मिळेल, तिथून नक्कीच पोचा.
आणि मी असं सांगेल की मीच असं नाही, पण एक एक जी काय म्हणता येईल, एक आपल्याला एक स्पिरिच्युअल जर्नी पण असते. आणि तुम्ही IT म्हणा किंवा एक कॉर्पोरेट करिअरमध्ये काम करताना ना एक फ्रस्ट्रेशन असतं. म्हणजे प्रत्येक वेळेस मी माझ्या मित्रमैत्रिणींना जेव्हा बघते तेव्हा त्या लुकिंग फॉरवर्ड टू ओनली वीकेंड. म्हणजे 5 दिवस आयुष्य फक्त चाललंय आणि त्यानंतर आम्ही फक्त त्यानंतर 1 दिवस जगायला मिळतो किंवा फक्त वीकेंडची वाट बघणं. पण मला आय थिंक त्याच्या बरोबर ऑपोजिट वाटतं की मी आज इथे आहे पण मला उद्या सकाळी पुण्याला पोहोचायचं, कारण सोमवारी मला क्लासला माझ्या थांबायचं आहे. तर तो जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स आपल्याला एक कुठंतरी कामनेस म्हणा किंवा एक कुठली तरी स्टेबिलिटी जी आयुष्यात आपण म्हणतो, ती स्टेबिलिटी तुम्हाला अभिजात नृत्य असो, अभिजात संगीत असो, ही तुम्हाला देत असते. म्हणून मी म्हणाल की नक्कीच ऑनलाईन, ॲटलिस्ट तुम्ही जर 12 वर्षाच्या पुढे असाल तर मी नक्कीच तुम्हाला म्हणाल की ऑनलाईन पण खूप मदत होते भरतनाट्यमचे धडे घ्यायला. तर तुम्ही ऑनलाईन क्लाससाठी सुद्धा या, पण काहीतरी एक आपली कला म्हणून आपल्या देशाला ओळखायला, एक आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल एक वेगळ्या रीतीने तुम्ही जाणून घ्याल. कारण माझी आई जेव्हा मला लहानपणी महाभारतातले असू देत किंवा रामायणातल्या गोष्टी सांगायची, तेव्हा मला नेहमी हे वाटायचं की हे किती अनफेअर आहे. आणि म्हणजे मी ज्या रामाचं गुणगान गाते त्याबद्दल मला किती सारे प्रश्न आहेत. आणि असं नाही की एकदा किंवा दोनदा, मी 4-5 वेळा त्याच आयटम्स प्रॅक्टिस करायचं आहे. तर मला त्याच्यामधून असं जाणवायचं की हे काही प्रश्न मला स्वतःला सुटायला लागले, मला स्वतःला याचे उत्तरं मिळायला लागले. तर तुमच्या स्वतःच्या देशाला किंवा तुमच्या स्वतःच्या आपल्या भारताचा कल्चर एक ओळखून घ्यायला तुम्हाला, किंवा आपल्या देशाशी तुम्हाला एक वेगळं नातं जोडायला म्हणून तुम्ही आपल्या क्लासिकल डान्स, क्लासिकल नृत्य, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नक्कीच जर फक्त तो आपला कॉर्पोरेट वर्ल्ड असा झाला आहे की आपण त्या वीकेंडसाठीच जगतोय, तर त्या वीकेंडमध्ये तुम्ही थोडा वेळ काढा, वीकडेजमध्ये थोडा वेळ काढा आणि नक्कीच काहीतरी बोलताना असं म्हणालो होतो की मनाच्या मशागतीसाठी कला ही आवश्यक आहे. परंतु हे जे मन आहे ना मधुरा, ते मन पोट नावाच्या आसनावर विराजित आहे. म्हणून त्या पोटासाठी जीवनामध्ये काही ना काही कुठला मार्ग स्वीकारणे किंवा त्यातून 4 पैसे मिळवणे हे शेवटी महत्त्वाचं असतं. एक कलाकार म्हणून तुझं उद्दिष्ट काय आहे? कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकारातून आपल्याकडे पैसे पण आले पाहिजेत, आपला सगळा संसार व्यवस्थित चालला पाहिजे, यासाठी तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? आय थिंक जसं एज्युकेशन ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट्स जेव्हा आले आणि गव्हर्नमेंटचे पॉलिसीज जेव्हा आले, तेव्हा एज्युकेशन ह्या गोष्टीला ॲड्रेस करायला, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचायला गव्हर्नमेंट स्कूल्सला खूप मदत झाली. तसंच आत्ता ती परत एक काय म्हणता येईल, तो परत एक सायकल रिपीट होणं खूप महत्त्वाचं आहे की जिथे राजाश्रय आधी डान्सर्सला दिला जायचा, त्या राजाश्रयाची परत आता आपल्याला गरज आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटतंय की एक भव्य प्रोडक्शन उभं राहायला पाहिजे, तर त्या प्रोडक्शनला लागणारा इन्व्हेस्टमेंट असो, राज्य शासन आहे, शासनानं कलाकाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. डेफिनेटली पॉलिसीज असो किंवा कॉर्पोरेट्स जे आहेत, फाउंडेशन्स जे आहेत, त्या फाउंडेशन्सनी डान्सर्स आणि मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स जे आता उभ्या असतात आणि जे प्रोडक्शन्स करतात, तर त्या प्रोडक्शन्सला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा प्रोडक्शन्स येतात तेव्हा एक आपल्याला काय म्हणता येईल, कितीही फिल्म बघायला मजा आली तरी प्रोडक्शनची एक वेगळी लाईफ मजा असते. आणि ती मजा अनुभवायला पहिले तुम्हाला त्या प्रोडक्शनमध्ये तितक्याच लेवलचा पैसाही तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतात. डेफिनेटली. तर तो जेव्हा कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट या पॉलिसी मेकिंग लेवलवर जेव्हा तुम्ही चांगलं काम असेल, कारण मी जेव्हा ICCRमध्ये काम करायचं तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की जास्तीत जास्त ज्या लोकांना क्लासिकलमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांना आपण का नाही वरचे पोझिशन्स देत आहोत, आणि त्या लोकांना ज्यांना क्लासिकलमध्ये ॲक्च्युली काय म्हणता येईल, एक ठाम मत आहेत त्यांचे, त्यांना पॉलिसी मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तो जो इंटरसेक्शन आहे ना, त्या इंटरसेक्शनची आपल्याला आत्ता जास्त गरज आहे. कारण लीला सॅमसंग यांनी संगीत नाटक अकॅडमी सुरू केलं सो दॅट भरतनाट्यम गुरूंना तो सन्मान मिळावा. पण ॲज अ क्लासिकल डान्सर इन हर यंग एज आणि काय म्हणता येईल आपल्या अर्निंग फेजमध्ये असताना वॉट आय विल नीड इज डेफिनेटली कॉर्पोरेट सपोर्ट. मग मी असं नाही म्हणत आहे की फक्त डान्सर म्हणून कॉर्पोरेट सपोर्ट द्यावं तुम्ही, पण तितक्या लेवलला तुम्ही कॉम्पिटिशन्स उभा करा, तितक्या लेवलला तुम्ही पॉलिसीज असे बनवा की इट बिकम सस्टेनेबल फॉर अ डान्सर टू सस्टेन हरसेल्फ. म्हणजे मला शिकवायला खूप आवडतं, हे माझं भाग्य होतं. पण ज्या डान्सर्सला शिकवायला नाही आवडत पण त्यांना स्वतःच्या कलेवर काम करायला आवडतं, अशांना सस्टेनन्स पहिल्या 5-6 वर्षात खूप अवघड होतो. आणि ते पण पहिले 5-6 वर्ष असे की तुम्ही त्याच्या आधी 10-12 वर्ष तुम्ही तुमच्या नृत्य साधनेसाठी दिलेत, त्यानंतरचे पुढचे 5-6 वर्ष जेव्हा तुम्हाला स्ट्रगल करायला लावतो तेव्हा डेफिनेटली घरच्यांना, समाजाला, म्हणून तो आर्टिस्ट म्हणून
काय म्हणता येईल की तो मान कदाचित स्टेजवरच राहतो, स्टेजच्या खालती तुमच्यासाठी खूप अवघड होतात गोष्टी. म्हणून गव्हर्नमेंट लेवलला पॉलिसी असेल आणि कॉर्पोरेट लेवलला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, फाउंडेशनच्या लेवलला स्पॉन्सरशिप्स असतील प्रोडक्शनसाठी, हे जेव्हा दोन्ही एकत्र येतील ना, तेव्हा माझ्या मते आपल्याकडे क्लासिकल म्युझिक किंवा क्लासिकल इन्स्ट्रुमेंट असो किंवा क्लासिकल डान्सर्स यांची सस्टेनन्स आणि ह्यांच्यातला होणारा जो डेव्हलपमेंट आहे, कारण मला असं वाटतं की ही आपल्या देशाची सॉफ्ट पॉवर आहे. म्हणजे मी जेव्हा रशियन्स आणि इस्रायलीजला शिकवायचे तेव्हा मला उलटं असं जाणवायचं की ही साईड मला कधीच अशी वाटली नव्हती की ही साईड आपल्या देशाची सॉफ्ट पॉवर आहे. पण ही डेफिनेटली जसं योगा आहे तसंच मला वाटते की आपलं नाट्यशास्त्र आहे, तसंच आपले क्लासिकल डान्सेस, तसंच आपलं संगीत आहे. तर ती ब्रँडिंग खूप महत्त्वाची आहे आणि जास्तीत जास्त जगभरात आपले मी हे नेहमी म्हणते की आपल्या एम्बसीजमध्ये जास्तीत जास्त क्लासिकल आर्टिस्ट असायला पाहिजे. आणि हे जसं आपण इथे हिपहॉप आणि रॅपचे आपल्याकडे बॅटल्स चालतात, तसं क्लासिकल डान्सेससाठी पण तेवढा महफिल, तेवढा तुम्ही अपॉर्च्युनिटीज आत्ता उभं करणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा, मग अशी तू बोलताना मला असं म्हणाली होतीस की भरतनाट्यमचा किंवा कथकचा संत साहित्याशी खूप संबंध आहे, तो कसा अगदी थोडक्यात? पुरंदरदासांचे असू देत किंवा जयदेव स्वामींचा असू देत किंवा मी आत्ता स्वरूपानंदांचं कृपावंत भला सद्गुरू लाभला असू देत, तर भरतनाट्यममध्ये जो साहित्य लागतं ते साहित्य आपल्याला संतवाणीमधून येतं. तर त्यामुळे त्यांचा एक खूप जसं मी आधी सांगितलं जसं की हा एक आध्यात्मिक मार्गच आहे. तर त्यामुळे संतांचं साहित्य हे आपल्यासाठी एक बेस बनतं. त्या कोरवर मग तुम्ही भरतनाट्यम डान्सर म्हणून बिल्डअप करायला लागता, मग त्याच्यावर संगीत असो, मग त्याला राग देणं असो आणि मग कोरिओग्राफी येतं. पण त्याचा मेन बेस जो आहे तो आपल्या संतांच्या साहित्यामध्ये. आणि भरतनाट्यम डान्सर म्हणून मी तमिळ स्कूलमधून असल्यामुळे सुब्रमण्यम भारतीयर किंवा तिरुवल्लुवर ह्यांचं सगळ्यांचं साहित्य मला जास्त वाचायला मिळालं. मी असं म्हणेल की मी आत्ता महाराष्ट्रातले संत असू देत किंवा महाराष्ट्रातले लोककला असू देत यांचा आत्ता परिचय व्हायला लागला आहे. पण आपल्या संतांनी ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत, जसं आपण गीतेचं सार प्रत्येक वेळेस समजवताना आपण वेगवेगळ्या कीर्तनातून समजवतो. मला असं वाटतं की एका नृत्यामध्ये त्यापेक्षा खूप जास्त ताकद आहे आजच्या ऑडियन्सपर्यंत पोचायचा. तर ज्या गोष्टी आपल्याला खरंच, मला असं वाटतं की स्क्रिप्ट रायटर्स असू दे, डायरेक्टर्स असू देत, ज्या गोष्टी आपल्याला असं खरंच वाटतात की ह्या गोष्टी आजच्या तरुणाईपर्यंत पोचवायच्यात किंवा ह्या गोष्टी आजच्या 21व्या शतकामध्ये बसणाऱ्या माझ्या स्टुडंट्सपर्यंत मला पोचवायचं आहे, तर मला असं वाटतं की डान्स इज द इझिएस्ट मीडियम टू कनेक्ट. आणि आता तर खूप सारे वर्बल म्हणजे वोकल काय म्हणता येईल प्रोडक्शन्स पण यायला लागले, जिथं डान्सर्स स्वतः स्टेजवर उभा राहून बोलतात आणि मग त्यांच्या डान्स प्रोडक्शन्स ते पण प्रेझेंट करतात. त्यामुळे हा एक इनोव्हेशन म्हणा किंवा हा एक मीडियम आहे, हे एक चॅनल म्हणून वापरलं पाहिजे की तुम्हाला ह्या चॅनलमधून एक एवढा मोठा वोकॅबलरी तुम्हाला मिळतं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, तुमच्या क्रिएटिव्हिटीचा आणि तुमच्या रियाजाचा इथे, तुमची साधना इथे वापरायची आहे. पण इट बिकम्स अन वास्ट होरायझन. मग तुम्हाला तुमच्यासमोर समुद्र आहे. डेफिनेटली जसं मी सांगितलं की फायनान्शियली सस्टेनिंग युअर सेल्फ पहिले 5-6 वर्ष खूप अवघड आहे. ॲज अ क्लासिकल डान्सर मी हे नक्कीच अग्री करेन. पण त्यामुळे जसं मी टुरिझम मॅनेजमेंट शिकल्यामुळे की मला प्रोफेसरशिप हा माझ्यासाठी थोडासा सस्टेनन्ससाठी मदत झाली. म्हणून पॅरलली गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲज अन आर्टिस्ट मला नक्की असं वाटतं की ॲज अ पेंटर इफ यू आर एबल टू राईट किंवा इफ यू आर एबल टू स्पीक वेल, पब्लिक स्पीकिंग असेल तर तुम्हाला तुमच्या पेंटिंगबद्दल बोलता आलं, तुम्हाला जास्त मोठा ऑडियन्स मिळतो आहे तुमचं पेंटिंग समजून घ्यायला. किंवा तुम्ही तुमचं पेंटिंग समजवत असल्यामुळे तुमचं पेंटिंग जास्त विकलं जातं कारण त्या ऑडियन्सला कनेक्ट होतात आहे तुमच्या पेंटिंग्स. सो हे पॅरलल स्किल्स असणं ॲज अ काय म्हणता येईल ॲज अन आर्टिस्ट खूप महत्त्वाचं आहे. मधुरा, आता तुझा प्रवास, कला प्रवास तो सुरू झालेला आहे, काय स्वप्न आहे, कुठंपर्यंत पोहोचायचं आहे? खरं सांगू तर मला असं काय 5 इयर गोल किंवा असा ॲम्बिशन नाही आहे, पण मला कल्चरल अम्बॅसेडर व्हायला आवडेल इंडियाचं. आणि आय वॉन्ट टू ट्रॅव्हल द एंटायर वर्ल्ड. पण जसं मी नेहमी म्हणायचं की माझ्या पासपोर्टचा रंग बदलला पाहिजे आता. आणि ॲज अन अम्बॅसेडर म्हणून मला नक्कीच आय फील आपले क्लासिकल डान्सेस, आपला कल्चर ही आपली एक सगळ्यात मोठी सॉफ्ट पॉवर आहे. आणि टू रूल द वर्ल्ड आय थिंक संस्कृत जसं आपण म्हणलो, योग जसं आपण म्हणलो, तसंच आपलं नृत्य, संगीत, मे बी आर्ट असो, स्कल्पचर्स असो, ह्या सगळ्याचा आपल्या देशाला खूप काय म्हणता येईल
एक खूप इम्पॉर्टंट माइलस्टोन असेल एक असा, जेव्हा आपल्या देशाला ह्या सगळ्यांना पॅरलली जर एकत्र घेऊन चालता आलं तर वी विल डेफिनेटली रूल द वर्ल्ड. म्हणून ही सॉफ्ट पॉवर पूर्ण जगभरात पसरावी अशी मला नक्कीच इच्छा आहे. त्यामुळे मला आय वॉन्ट टू ट्रॅव्हल द वर्ल्ड ॲज अ कल्चरल अम्बॅसिडर. आपलं महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्रातल्या जेवढ्या आता मुली तुला बघतायत, तुला ऐकतायत आणि त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली किंवा भाव निर्माण झाला आहे की आपणही असं केलं पाहिजे, आपल्याला हे जमलं पाहिजे, त्यांच्यासाठी तुझं काय आव्हान असणार आहे? जे मी आय थिंक माझ्या वर्गातल्या मुलींनाही सांगायचं आहे की आपल्याला ना पहिले स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे म्हणजे तो एक रिस्ट्रिक्टेड आपल्याकडे एक वातावरण असतं. फक्त आई बाबा मला अभ्यासाला सपोर्ट करतायत किंवा फक्त आई बाबा मला ह्या गोष्टीसाठी सपोर्ट करतायत, एक असं एक रिस्ट्रिक्टेड वातावरणात आपण वाढतो. आणि कदाचित मी 16व्या वर्षी घरातून बाहेर पडल्यामुळे हा सगळा माझ्याकडे काय म्हणता येईल त्याला, एवढे सगळे स्किल्स म्हणा किंवा एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव म्हणा हा माझ्याकडे आला होता. म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की पहिले स्वप्न बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचे स्वप्नच जर ते लिमिटेड स्कोपला असेल तर आपल्याला असेही आपली परंपरा घर मूल चूल ह्यामध्ये अडकवायला लागलीच आहे. तर त्या पलीकडे जाऊन आपल्याला जर काय करायचं असेल तर आय थिंक द फर्स्ट स्टेप इज ड्रीम अँड द सेकंड स्टेप इज की तुम्ही एका दिवसात कन्सिस्टन्सी नाही उभं करणार आहे. म्हणजे मला 3 तास रोज रियाज ही डिसिप्लिन लावायला मला माझ्या आयुष्याचे 17 वर्ष द्यायला लागले. पण ती सुरुवात कुठंतरी होणं महत्त्वाची आहे. आणि नक्कीच तुम्हाला लिंक सापडेल. मी असं नाही म्हणत आहे की कदाचित तुम्हाला कथ्थकच आवडेल, कदाचित तुम्हाला भरतनाट्यमच आवडेल, कदाचित तुम्हाला कुठलं तरी एक वेगळी डान्स स्टाईल आवडेल. पण त्या डान्स स्टाईलला तिथे राहणं आणि त्या डान्स स्टाईलला कंटिन्यू करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही ती कन्सिस्टन्सी नाही दाखवली तर जसं आपल्याला आता योगाचं झालं की योगाचा अलायन्स, योगाचं सर्टिफिकेशन तुम्हाला US कंपनी देते आहे, तर तेच आपल्या देशात पण होईल काही वर्षामध्ये. तर त्यामुळे ही कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि डेफिनेटली मी आपले पालक ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणजे माझं तर 11वीत असताना माझे सकाळी 7 ते 11 कॉलेज, त्यानंतर 11 ते 4 माझं ऑफिस असायचं, मग माझं फ्रेंच क्लास, त्यानंतर मी शनिवारला परत भरतनाट्यमचा 2.5 तास क्लास, मग रात्री 10:30ला माझे बाबा मला नाटकाच्या प्रयोगाला 15-14 तासाचं माझं रुटीन होतं 16व्या वर्षी. तर थोडंसं पालकांनी फ्रीडम देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि विथ फ्रीडम कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. जे माझे आईबाबा मला नेहमी म्हणायचं की 18व्या वर्षापर्यंत तुम्ही संस्कार करू शकता, त्यापुढे मग ते मूल जसं वाढतंय तसं आपलं डेफिनेटली. आणि आईबाबा सातत्याने तुझ्यावर हे सगळे संस्कार करत गेले. नृत्याचे संस्कार किंवा नृत्याचा विचार सुद्धा आईबाबांनीच जोपासला, तुला ते फ्रीडम दिलं किंवा पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. आता वेगळीच चर्चा सुरू झाली असेल की आता हिचं लग्न केलं पाहिजे मधुराचं. काय तुझे काय विषय काय म्हणते? नाही, नक्कीच चर्चा सुरू झाली आहे. पण जसं मी सांगितलं ना की एक आपल्याकडून एक स्टँडर्ड अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की तो स्टँडर्ड बरोबर आहे, त्या स्टँडर्डमध्ये किंवा त्या चौकटीमध्ये काही चुकीचं नाही. पण प्रत्येकजण त्या चौकटीत बसावं ही अपेक्षा चुकीची आहे असं मला वाटतं. की म्हणजे 25ला तुम्ही लग्न केलंच पाहिजे किंवा 26ला तुमचं 27ला हे झालंच पाहिजे, ही अपेक्षा चुकीची आहे असं मला वाटतं. की म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही अरेंज मॅरेज करताय किंवा तुम्ही लव्ह मॅरेज करताय, ॲज अन आर्टिस्ट तो डिसिजन मला खूप जास्त इन्फ्लुएन्स करणार आहे. म्हणजे तितका जर सपोर्टिव्ह वातावरण नसेल तर ते असंही होतं की 16-17 तास काम करून तू किती आम्हाला फायनान्शियली फॅमिलीला सपोर्ट करते, हा जर प्रश्न आला तर तो सस्टेनन्सचा परत प्रश्न उभा राहतो. तर त्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की म्हणजे हा थोडासा डिसिजन जर जितका म्हणजे 1-2 वर्ष अजून उशिरा म्हणजे नक्की घेता आला तर असं नाही मला घ्यायचा नाही आहे. पण डेफिनेटली एक 26-27 मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी पण तुमच्यामध्ये येते की तुम्ही नाही तर आता म्हणजे असं थोडासा तो एक रिबेल मोड पण असतो ना की तुम्हाला नाही कळत आहे म्हणजे ते चुकीचं आहे, हा थोडासा एक रिबेल मोड पण असतो. म्हणून त्यामुळे थोडासा जसा तुमचा नृत्यातला प्रवास पण वाढतो, थोडा तुम्ही स्टेबिलिटी पण बघायला लागतात, त्यावेळेस मग थोडंसं सेटलिंग डाऊन बिकम्स इझियर. आणि नक्कीच म्हणजे मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रात सगळ्याच घरात हा 25व्या वर्षी एक मला द्यावं डेफिनेटली नाही, उशिरा किंवा लवकर असं नाही. म्हणजे माझे मैत्रिणी आहेत की ज्यांना 25व्या वर्षी लग्न करायलाही आनंद होतो. तर पण तो जो काय म्हणता येईल तो जो फ्रीडम टू चूज असतो ना, आय थिंक दॅट चॉईस टू चूज गिव्स यू अ लॉट ऑफ स्कोप इन लाईफ. की म्हणजे हे वेळेत झालं पाहिजे हे अगदी बरोबर आहे,
पण त्या चौकटीत प्रत्येक जण बसेल ही अपेक्षा मला, जसं मी आता सांगितलं की दॅट इज समथिंग दॅट आय डिसअग्री टू. शेवटचा प्रश्न, तू पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये वाढलीस, जगभर फिरलीस आणि आज तुझी औषधासारख्या ग्रामीण भागामध्ये एका छोट्याशा स्टुडिओमध्ये मुलाखत होते, काय वाटतं? आय थिंक मी जस्ट काही तासांपूर्वी औसाच्या मंदिरात परफॉर्म केलं. त्यानंतर जे काय माझ्या आयुष्यात होतं ती मला फलश्रुतीच वाटते की म्हणजे त्याचं सगळेच आउटकम येणाऱ्या पुढच्या जो काही वर्ष असतो ते मला त्या मंदिरात केलेल्या नृत्य साधनेची फलश्रुतीच वाटते. तसंच मला ही संधी पण अशीच वाटते की तुमच्याशी बोलायला मिळालं आणि तुमच्यामुळे कदाचित मी लाखो मुलींपर्यंत पण पोहोचू शकेल या पॉडकास्टमुळे. सो मला नक्कीच खूप सारं ग्रॅटिट्यूड पण वाटतं आहे आणि असंही वाटतं की जास्तीत जास्त चॅनल्सवर आता क्लासिकल डान्सर्सनी येणं, बोलणं आणि नृत्य, माझ्या मते आता ते जसं आपण हळूहळू नातं उलगडत जातो तसं नृत्य हे इट इज टाईम की क्लासिकल डान्स हे हळूहळू आय थिंक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप साऱ्या डान्सर्स हे करायला लागलेच आहेत. पण आपल्या लहान मुलांमध्ये, आपल्या शाळेतल्या मुलांमध्ये हे कसं येईल हे कदाचित खूप चॅलेंजिंग टास्क आहे. हे मी स्वतः सांगते, 2 वर्ष मी एका गव्हर्मेंट स्कूलमध्ये काम करून. पण ह्या टास्कला आपल्याला जुडणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुमच्यामुळे कदाचित हे कुठल्या तरी खूप साऱ्या मुलींपर्यंत पण पोचेल आणि खूप साऱ्या मुली जे आर्टिस्ट ही जी टॅग आहे, हा टॅग अजून पण आपल्या सोसायटीत कदाचित इतका रिस्पेक्टफुल नाही मानला जात अजून पण. तर आय थिंक मला खूप खूप नम्र वाटतंय की मला तुमच्याशी बोलायला संधी मिळाली. तर ही होती मधुरा. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये खूप नृत्य कलाकार आहेत, आपण सगळे पाहता. आणि अलीकडे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला नृत्याचे शेकडो प्रकार बघायला मिळतात. अगदी ज्याचा नृत्याशी काही काडीचा संबंध नाही अशा लोकांची नृत्य आपण दररोज पाहतच असतो. मधुरा एक नृत्यांगना म्हणून नव्हे तर मधुराच्या मनामध्ये नृत्याविषयी, देशाविषयी, धर्माविषयी, आपल्या संतांविषयी आणि स्वतःच्या आयुष्याच्या विषयी जे भाव आहेत हे भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ती जेव्हा बोलते तेव्हा तिच्या बोलण्यामध्ये प्रचंड मोठा विश्वास असतो. त्या विश्वासाला अध्यात्माची जोड असते, अध्यात्माला देशप्रेमाची सांगड असते. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला मधुराच्या बोलण्यामधून आता बघायला आणि ऐकायला मिळाल्या. आपण सगळ्यांनी या गोष्टी वारंवार बघितल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे आणि अशा कलाकाराला, अशा सद्गुणी कलाकाराला आपण सर्वांनी सातत्याने पाठिंबा दिला पाहिजे. आपल्या रिंगणच्या 1.25 लाख प्रेक्षकाच्या वतीने मी मधुरा तुझा खूप खूप शुभेच्छा देतो की तू खूप मोठी आर्टिस्ट व्हावीत आणि महाराष्ट्रामध्ये तुझं नाव खूप मोठं व्हावं आणि पुन्हा रिंगणला तुझी मुलाखत घेण्याची संधी मिळावी. आज तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस, आमच्यावर गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. धन्यवाद.